सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयांचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झालंय। पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेत। आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे। सातबाऱ्यावरून कर्ज उणे झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे। राज्य सरकारनं मंजूर केलेल्या एकूण 20,552 कोटींपैकी 7,000 कोटी रुपयांचा पहिला टप्पा आजच थेट खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आजपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झाली आहे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ यांचे मी शेतकऱ्यांतर्फे खूप खूप आभार मानतो। खरं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी थकबाकीदार सभासद शेतकऱ्यांसाठी चांगली आहे, परंतु नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या 5-6 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 2016 ते 17 पासून बंद आहे। त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 19 ते 26 पर्यंत ही कर्जमाफी झालेली आहे। 19 ते 26 या दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुरळक शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज वाटप केलंय आणि त्यामुळं नाशिक जिल्ह्यात तुरळक शेतकरी यावेळेस कर्ज बाजारी झाले। कर्जमाफी तुरळक शेतकऱ्यांना मिळाली। मी आमच्या संस्थेचंच उदाहरण सांगतो। आमचे 950 सभासद आहे, त्यात फक्त 13 सभासद बसले। मी माननीय मुख्यमंत्र्याला एकच विनंती करतो की 1916-17 मध्ये 1915-16 मध्ये जी थकबाकीदार कर्जदार आहे त्यांचे 2 लाखाच्या वरती जे सभासद कर्जदार झाले त्यांना 2 लाखाची कर्जमाफी घोषणा जाहीर केली होती, परंतु त्यावेळेस ते शेतकरी बसले नाही। असे शेतकरी 2015 ते 16 ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफी केली आहे त्यांचं सिव्हिल खराब झालंय। त्यांचं सिव्हिल खराब झाल्यामुळं नॅशनल बँक कोणत्या प्रकारचे त्यांना कर्ज देत नाही। ती पण अट या ठिकाणी रद्द करावी अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती, कारण फायनली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी खूप दिवसापासून वाट बघत होते की कर्जमाफीची रक्कम आहे ती आमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल, फायनली ते आजपासून म्हणजे आतापासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी बांधवांच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्येच नावे होती आणि ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केली होती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। तुम्ही तुमचा मोबाईल चेक करू शकता, त्यावरती मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजणार आहे। परंतु शेतकरी कर्जमाफीला आजपासून सुरुवात झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द सुद्धा पाळलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर फायनल तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आणि हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, प्रॉब्लेम असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका।